पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनधिकृत बांधकामांवरती कारवाई ही फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। त्या कारवाईचं या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जी कारवाई चालू आहे त्याचं या ठिकाणी आम्ही विरोध करत नाहीये, परंतु शहरामध्ये राज्यामध्ये पावसाळी या ठिकाणी आता पावसाळा चालू होत आहे। या पावसाळ्यामध्ये कारवाई केल्यानंतर ज्या नागरिकांचे अनधिकृत बांधकाम आहे ते बेघर होतील आणि त्यांच्या राहण्याचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवेल। त्याचबरोबर ही अनधिकृत बांधकामावरती कारवाई केल्यानंतर ठिकठिकाणी पाणी साचणार आहे। त्या पाण्यावरती मच्छर झाल्यानंतर ते डेंग्यू सारखे मलेरिया सारखे रोग या ठिकाणी शहरामध्ये पसरणार आहे। त्याच्यामुळं आम्ही आज आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आपण पावसाळ्यापुरती किमान 4 महिन्यासाठी ही कारवाई स्थगित करावी, जेणेकरून जे बेघर झालेले लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार नाहीये आणि त्यांना तिथनं शिफ्ट होण्याकरता वेळ मिळेल। त्याच्यामुळे या मागणीची सन्माननीय आयुक्तांनी आणि तहसीलदारांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा, मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा, अशा आम्ही शिवशाही व्यापारी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे। या प्रसंगी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय उषामाई कांबळे होत्या। त्याचबरोबर शिवशाही तृतीयपंथी भगिनी आघाडी प्रदेशाध्यक्षा अर्चनाताई शिंदे हे या निवेदनासाठी नेतृत्व करत होत्या। त्यामुळं आयुक्तांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनाने या ठिकाणी विचार केलेला आहे। जंगम साहेब अतिरिक्त आयुक्त जे आहेत त्यांना हे निवेदन दिलेलं आहे, त्यांनी सकारात्मक विचार केला। तहसीलदार देशमुख साहेबांनी सुद्धा सकारात्मक विचार केलेला आहे। निश्चितच ते योग्य निर्णय घेतील असं आम्हाला अपेक्षा आहे।